तारखेपासून हे 5वीचं बालभारतीचं पुस्तक आहे. हे बालभारतीचं पुस्तक 23, 24 आणि 25 ला सकाळी मी विचारेन की कोणाचं पूर्ण पुस्तक वाचून होतं. मी काय चॅलेंज दिलं होतं की पूर्ण पुस्तक कोणाचं वाचून होतं. त्याच्यात एक 4थीची विद्यार्थिनी आहे माझी, लावण्या मनोज पाटील. ही म्हणाली मॅडम मी पण याच्यात भाग घेते. मग या 4थीच्या विद्यार्थिनीला पण आम्ही 5वीचं पुस्तक दिलं आणि तिने पण भाग घेतला. मग 5वीचं पुस्तक पहिला नंबर 2च दिवसात बघा 22-23 तारीख आहे. 23, 24 आणि 25. आजची तर 24च तारीख आहे. मी ती तारखेला दिलं होतं. 22 ला संध्याकाळी सांगितलं आणि 23 पासून सुरुवात करायला सांगितलं. मग 23, 24 आज 2 दिवस झाले. समजा 2च दिवसात या लावण्याने पहिल्या नंबरला हे पुस्तक वाचलं. पूर्ण पुस्तक वाचलं. किती? पूर्ण पुस्तक वाचलं. नंतर नंबर 2 वाचलं लावण्या योगेश माळी. 2 नंबर पूर्ण पुस्तक वाचून झालं. नंबर 3 दिग्विजय महेंद्रसिंग गिरासे यानेही रात्र सकाळ असं आपल्या लायब्ररीमध्ये बसून हे पूर्ण पुस्तक केलं. नंतर 4 नंबर कोणाचा आला? बिया ज्ञानेश्वर गिरासे. हिचं पण वाचून झालं. आणि राधे सुभाष पवार याने सुद्धा ते पुस्तक पूर्ण वाचलं. लायब्ररीमध्ये बसला. आपल्या वर्गात सुट्टीच्या वेळेत सुद्धा त्यांनी वर्गात बसून हे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला. आणि 5 नंबर आताच थोड्या वेळात तिचं 2 पानं राहिले होते, तिने आताच वाचली. रितिका प्रेमसिंग गिरासे. म्हणजे बघा या 5ही मुलांनी ही पूर्ण पुस्तक वाचून काढलं. 5ही मुलांनी पूर्ण पुस्तक वाचून काढलं. मग मी त्यांना म्हटलं होतं की मी तुम्हाला गिफ्ट म्हणून सुरुवातीला चॉकलेट देईल. आता पहिलं चॅलेंज की आपलं हे पुस्तक पूर्ण करायचं, तर मी तुम्हाला काय देईल? चॉकलेट देईल. मग आता बघा 1 नंबर वाल्याला आता किती मुलं? मी पहिले 3च मुलांना सांगितलं होतं, पण आपले 25 तारीख अजून आली नाही तरी देखील या 6 मुलांनी पूर्ण पुस्तक वाचलं. पूर्ण पुस्तक वाचलं. आज जर यांनी पूर्ण पुस्तक वाचलं तर उद्या मी कुठलंही चॅलेंज दिलं तर ही मुलं ते चॅलेंज पूर्ण करू शकतील. पूर्ण करू शकतील की नाही? हा. तर मग पहिल्या नंबर वाल्याला आता किती चॉकलेट द्यावी लागतील? बघा 6 नंबर वाल्याला 1च मिळेल. 5 नंबर वाल्याला 2 चॉकलेट मिळतील. 4 नंबर आला तिला 3 मिळतील. 3 नंबर आलेल्याला 4 चॉकलेट मिळतील. 2 नंबर आलेला असेल त्याला 5 चॉकलेट मिळतील. आणि 1 नंबर वाल्याला किती चॉकलेट मिळतील? 6 चॉकलेट मिळतील. मग विचार करा की कमी कालावधीत आपण पुस्तक पटकन कसं वाचू, आपला वेळ वाया न घालवता आपण कशा पद्धतीने पुस्तक वाचू शकतो हे सिद्ध केलं लावण्याने. 1 नंबर मिळवला की नाही तिने? यांनी प्रयत्न चांगले केले. मग यांनी अजून आपला की जो वेळ असतो तो वाया न घालवता पुस्तक आपलं पूर्ण कधी होईल असं चॅलेंज स्वीकारता आलं पाहिजे. बरोबर? मग आता यांचं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून अभिनंदन केलं. अंगणवाडी सेविका सगळ्यांना यांना विनंती करते की या विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांच्या हाताने मी ठरवलेलं गिफ्ट म्हणजे चॉकलेट त्यांनी द्यायचे आहे. या सगळ्यांना तिला 1 द्या. राधेला किती मिळाल्या? 2. किती मिळाल्या तुमचे? 4. गुड. बसून गेलं किती मिळाल्या? 6. 1 नंबरला किती मिळाल्या? 6. पुन्हा पुढचं एक चॅलेंज देणार आहे. पुन्हा एक पुस्तक देणार आहे. ते पुस्तक तुम्ही पूर्ण वाचायचंय. मग कोण वाचतं मी ते बघणार. परत त्यांना गिफ्ट वेगळं गिफ्ट देणार आहे. काय देणार? वेगळं गिफ्ट. तुम्हालाही कोणाला या चॅलेंज मध्ये भाग घ्यायचा तुम्ही सगळेजण घेऊ शकता आणि ते गिफ्ट तुम्हाला मिळेल. केला की मॅडमांनी शब्द पूर्ण? तुम्ही देखील तुमचा शब्द पूर्ण करायचा. पुन्हा एकदा याच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया.